मध्य पूर्वेतील युद्धाची धग आता सामान्य जनतेच्या खिशापर्यंत पोहोचली आहे. ज्याची भीती होती अगदी तेच घडलंय. आधीच्या गॅस सिलेंडरच्या वाढत्या किमतीनं हैराण झालेल्या जनतेला आता इंधन दरवाढीचा मोठा धक्का बसला आहे. 20 मार्च 2026 पासून देशातील प्रमुख तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ जाहीर केली आहे. पण ही दरवाढ सर्वांसाठी आहे का, की कोणाला तरी दिलासा मिळालाय? ते पण आपण या विशेष रिपोर्टमध्ये पाहणार आहोत. आता देशातील तेल कंपन्यांनी HPCL, BPCL आणि LOCL म्हणजे प्रीमियम पेट्रोल म्हणजेच स्पीड किंवा पॉवर पेट्रोलच्या किमतीत प्रति लिटर 2.09 रुपयांची वाढ केली आहे. प्रीमियम पेट्रोल 111.68 रुपयांना मिळायचं त्यासाठी आता तुम्हाला 113 रुपये.77 पैसे मोजावे लागणार आहेत. पण सर्वात मोठा झटका बसला आहे तो औद्योगिक क्षेत्राला, कारण इंडियन ऑइलने औद्योगिक डिझेलच्या किमतीत तब्बल 21.92 पैशांची वाढ केली आहे. 87.67 रुपयावरून हे डिझेल आता थेट 109 रुपये.59 पैसे प्रति लिटरवर पोहोचला आहे. आता याचा परिणाम माल वाहतूक आणि उत्पादन खर्चावर देखील होण्याची शक्यता आहे. आता नवीन शहरानुसार जर आपण पाहिलं तर त्यामध्ये मुंबई, दिल्ली, चेन्नई या ठिकाणचे जे आहेत त्या ठिकाणचा आपण भाव पाहू. आता मुंबईला प्रति लिटर पेट्रोल 115 रुपये होतं, ते आता 120.30 पैसे अशा पद्धतीने मिळेल. त्यानंतर दिल्लीमध्ये हाच भाव आहे, 107 रुपये पहिलं होतं, आता ते 112 रुपये.30 पैसे या पद्धतीने ग्राहकांना भेटणार आहे. चेन्नईमध्ये 112 रुपये होतं, ते आता 17.3 रुपयांनी त्याची वाढ झालेली आहे. ही दरवाढ अचानक का झाली याचं उत्तर आहे मध्य पूर्वेतील वाढता तणाव. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींनी उसळी घेतली आहे. आता 17 मार्च रोजी भारताच्या क्रूड ऑइल बास्केटची किंमत $146 प्रति बॅरलच्या विक्रमी पातळीवर पोहोचली होती आणि युद्ध सुरू झाल्यापासून तेलाच्या किमतीत 106% तीव्र वाढ झाली आहे. आता ब्रेंट क्रूड म्हणजे $108 प्रति बॅरलवर व्यापार करत असून याचा थेट परिणाम भारतीय अर्थव्यवस्था आणि तेल कंपन्यांवर येत आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सामान्य ग्राहकांसाठी काय, तर सुदैवाने सामान्य पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये अद्याप कोणताही बदल करण्यात आलेला नाही. ज्यांच्याकडे साध्या इंजिनच्या गाड्या आहेत किंवा जे सामान्य इंधन वापरतात त्यांना सध्या तरी जुन्याच दराने पेट्रोल मिळणार आहे. मात्र जर कच्च्या तेलाचे दर असेच जर वाढत राहिले तर लवकरच सामान्यांच्या खिशावर देखील ताण पडणार आहे, कारण सामान्य लोकांना देखील पेट्रोल त्याच भावाने तुम्हाला घ्यावा लागणार आहे. तसं जर पाहिलं तर ही आता सध्या पेट्रोलवरची दरवाढ आहे हे फक्त टांगती तलवार आहे असंच आपल्याला म्हणावं लागेल. मग आता महागाईच्या या काळात हा नवा बदल तुम्हाला कसा वाटतो कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच ताज्या आर्थिक घडामोडीसाठी पाहत राहा क्लिक टू न्यूज. सतर्क रहा, सुरक्षित रहा. जय हिंद.